नमस्कार मित्रांनो, परत एकदा कालपासून चर्चा चालू आहे की ॲपल आता बंद होणार आहे भारतामध्ये. ॲपलचं जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन थांबवायला सांगितलं आहे. टीम कुकला तात्यांनी म्हणजे मोदी शेठचे परममित्र तात्यांनी सांगितलं की भारतामध्ये एकही आउटलेट काढू नका, त्यांचं ते बघून घेतील, काही घेणं देणं नाही. आता याच्याने भारतावर इम्पॅक्ट होणार आहे का? तर इम्पॅक्ट होणार आहे, कारण की आपल्या भारतामध्ये ॲपल एवढं खाणारे लोक आहेत. खाणारे नाही, वापरणारे, पिणारे, खाणारे सगळं गोष्टी ॲपल फोनमध्ये जे काही मोठमोठे इंस्टाग्राम, रील्स, यूट्यूबर्स हे सध्या ॲपल फोन वापरतात. आणि मग त्यांची पंचायत होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता ॲपल कोणतं, तर ते कापलेलं ॲपल मोबाईलच्या मागे लावलेलं असतं ते ॲपल आहे डोनाल्ड तात्याचं. दुसरं ॲपल आहे तुर्किस्तानवरनं जे ॲपल येतं ते खाण्यापिण्याचं ॲपल. आता ह्या गोष्टी दोघं ॲपलला बॅन केलं किंवा दोघं ॲपल जर एकाला तर आपण बॉयकॉट करतोय आणि दुसरा म्हणतोय की आम्ही तुमच्याकडे ॲपलच देणार नाही, हे दोघं गोष्टी एकमेकांना विरोधाभास असतात. ओके, जे काही असेल, पण आता याच्यामध्ये आपलं नुकसान तर होणारच आहे का? तर नाही. आपल्याकडे भारतामध्ये ॲपलच्या ऐवजी आपण खूप काही गोष्टी करू शकतो. बघा, जसं की आपल्याकडे संत्रे आहेत, टोमॅटो आहेत, पपई आहे, खूप काही गोष्टी आहे. इकडे बघा, तिकडे संत्रे, इकडे तिकडे मोठे छोटे खूप काही मोठे मोठे गोष्टी आपल्याकडे आहेत, बरोबर. मग त्याच्याने आपण आपलं काम भागवू शकतो. नक्कीच चायना माल आहे, चायना मालने देखील आपण आपलं काम भागवू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना डोनाल्ड तात्याला काही आपला फरक पडणार नाही. उलट भारतातील जी काही आपली एडी जनता आहे, जी काही अंधभक्त जनता आहे, त्या अंधभक्ताने काम करायला पाहिजे की हा तात्या आपल्या अंधभक्तांचा बॉस म्हणजेच आपला शेठ यांनाच ऐकत नाही. यांच्या विरोधात खूप काही गोष्टी बोलतोय, दररोज ओक काढतोय, दररोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय. कधी म्हणतो सीजफायर मी केलं, कधी म्हणतो ॲपल बंद करा, कधी म्हणतो हे माझ्यामुळे, कधी म्हणतो ते माझ्यामुळे. आता हे काम तात्याला थांबवायचं मोदी शेठचं आहे, पण मोदी शेठ बोलतच नाही आहे. आणि म्हणून हा जो काही परिणाम आहे, हा परिणाम आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मोदी शेठने काय केलं की आपल्या भारतातील महत्त्वाचे संसद घेतले, म्हणजे जे काही खासदार आहेत त्या खासदारांना एक काम दिले आणि त्या कामसाठी त्यांना आता सगळीकडे फिरायचं, म्हणजे जगभरात फिरायचं आहे की आम्ही पाकिस्तानवर कसा विजय मिळवला, ऑपरेशन सिंदूर आम्ही कसं राबवलं याच्यात. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की कधी म्हणता की ऑपरेशन सिंधू स्टील गोईंग ऑन, कधी म्हणता ऑपरेशन सिंदूर फक्त पॉज आहे, कधी म्हणता की ऑपरेशन सिंदूर भविष्यात चालूच राहणार आहे. आणि इकडे आता हे जे काही खासदार आहे त्या खासदारांना सांगायचं की आम्ही ऑपरेशन सिंदूर कसं सक्सेसफुल केलं हे तिथल्या जनतेला, इंग्लंड असो जिकडं डंका वाजून आले आपले साहेब, 84-85 देशांमध्ये विश्वगुरू जिकडं डंका वाजून गेले, आता तिकडे या सोंगाड्यांना पाठवून तिकडे सांगायचं की आमच्या विश्वगुरूने कसा पाकिस्तानवर विजय मिळवला. हे कुठेतरी कधी इकडे, कधी तिकडे, कधी या गोष्टीमध्ये, कधी त्या गोष्टीमध्ये, कुठेही क्लॅरिटी नाही आहे. हे असंच चालू असणार आहे. हे युद्ध व्हायच्या आधी भारत पाकिस्तान, मग जनगणना, हे सगळ्या गोष्टी आता घासा गुंडाळला. शेतकऱ्यांचे प्रश्न, बाकीच्यांचे प्रश्न, मग खूप काही यूट्यूबवर लोकांचे चॅनल बॅन, हे सगळ्या गोष्टी आता इलेक्शनपर्यंत बरोबर सुरू राहतील. इलेक्शन झालं, सगळं काही व्यवस्थितरित्या शांत होईल असं इथे आपल्याला दिसतंय. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या ॲपल संत्र्यावर, तिकडचं ॲपल, आपल्याकडचे संत्रे, याच्यावर काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.